शिरपूर शहरात इसमावर तलवारीने हल्ला, हल्लेखोर 5 जणांवर गुन्हा दाखल। शिरपूर शहरात किरकोळ कारणातून एकावर तलवारीने हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यातील 5 आरोपींच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुधवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास महात्मा फुले भाजी मार्केटमधील चहा विक्रेता सूरज जितेंद्र जाधव दुकान बंद करून जात असताना 5 जणांनी वाद घातला। त्यानंतर सदर चहा विक्रेता परत दुचाकीवर आला। त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली। त्यातून सूरज जाधव निसटून आपल्या चहा दुकानाजवळ पळून गेला। रात्री 11:15 वाजेच्या सुमारास विष्णू रवींद्र साबळे, विशाल पवार, पृथ्वीराज कोळी, बादल मनोज पवार, बादल सीताराम पवार सर्व राहणार आमोदे हे तलवार व लोखंडी रॉड घेऊन आले आणि सूरजला मारहाण केली। यात सूरज हा गंभीर जखमी झाला आहे। सध्या सूरजवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेत सूरज जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विष्णू रवींद्र साबळे, विशाल पवार, पृथ्वीराज कोळी, बादल मनोज पवार, बादल सीताराम पवार सर्व राहणार आमोदे यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 37(1) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सूरज जितेंद्र जाधव राहणार लक्ष्मीनगर हा खंडोबा महाराज मंदिराच्या बाजूला चहा विक्रीचा आणि इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय करतो। रात्री 11:15च्या सुमारास आमोदे गावातील बादल पवार, विष्णू साबळे, विशाल पवार, बादल पवार आणि पृथ्वीराज कोळी या 5 मुलांनी या फिर्यादीला भाजी मार्केटमध्ये लोखंडी तलवार आणि लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केल्यामुळे सदर आरोपींविरुद्ध भादवी कलम 307 व इतर कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। इतर उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरू आहे। पुढील तपास PSI निकम साहेब करतात। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, शिरपूर, धुळे।